वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हात बघू शकताय मातीने माखलेले आहेत, कारण आज मी माझ्या गार्डनची सफाई करत आहे। एक छोटंसं गार्डन तयार केलं मी माझं आणि त्यात बरेच सगळी फुलं झाडं लावलेली आहेत। आज साफसफाई करताना माझ्या लक्षात आलं की बरेच अशी झाडं वाळलेली होती आणि कुंड्या मोकळ्या पडल्या होत्या, म्हणून आता आम्ही चाललेलो आहे नर्सरीमध्ये नवीन झाडं घेण्यासाठी। तर बघूया कोणती कोणती झाडं भेटतात मला छान छान। तर मी चाललेलो आहे, आमच्या घराजवळच एक छोटीशी नर्सरी आहे, तिथे खूप छान झाडं मिळतात। मागच्या वेळेस सुद्धा मी इथूनच झाडे घेतली होती आणि सांगलीमध्ये विश्रामबाग इथे धामणी रोडला हे नर्सरी आहे आणि तुम्ही पण आला तर कधी पण व्हिजिट देऊ शकता। तर इथे आल्या मला कन्फ्युजन होत होतं की कोणते प्लांट्स घेऊ, कारण ऑलमोस्ट सगळेच प्लांट्स माझ्याकडे होते, पण नवीन कुठलं दिसते का मी बघत होते। मला फक्त पानांचे नको होते, त्याला फुलं लागणारे सुद्धा प्लांट्स हवे होते। तर मी शोधत आहे। माझ्याकडं आता सध्या 4 कुंड्या आहेत आणि त्या 4 कुंड्यामध्ये मला प्लांट्स लावायचे आहेत। 2 कुंड्या ज्या आहेत त्या लहान आहेत आणि 2 कुंड्या ज्या आहेत त्या मोठ्या आहेत। मोठ्या कुंड्यांमध्ये मला मोठी झाडे लावायची आहेत, जेणेकरून त्याची मुळं पसरली जावे अशा तर मला मिळालेत लहान कुंड्यांमध्ये घालायला 2 रोपं आणि हे प्लांट्स मला मिळालेत। एक लव्हेंडर कलरच्या फुलांचं एक छान दिसलं म्हणून मी घेतलं आणि हे जे व्हाईट कलरचं आहे ते पण खूप छान आहे। ह्याच्या आधी सेम तसंच एक आहे माझ्याकडं, ते येलो कलरचं आहे, तर हे मी आता व्हाईट घेतलेलं आहे। तर 2 रोपं मी शोधून आणलेली आहेत आणि आता मोठ्या कुंडांमध्ये घालायसाठी मला रोपं शोधायचे आहेत। तर मी बडबडत होते, कारण माझ्या मिस्टरांना झाडं खरेदी करणे म्हणजे पायफळ खर्च वाटतो खरं तर, पण मला आवडतं, ही माझी आवड आहे आणि मी माझी आवड जपलेली आहे कायम आणि त्याच्यासाठी मी खूप कष्टसुद्धा करते। डेली त्याला पाणी घालणे, त्याची व्यवस्थित देखभाल करणे, हे सगळ्या गोष्टी मी डेली करते। त्याच्यामुळे त्याला पानं फुलं पण व्यवस्थित राहिलेली आहेत त्याची आणि मला त्यात ॲड नवीन प्लांट्स करायला खूप आवडतं आणि जेवढे मी शॉपिंग करायला जाताना जेवढी खुश नसते, तेवढं मी झाडं खरेदी करताना एवढी खुश असते। जास्वंद आणि चाफा फार आवडतो मला। जास्वंदाचे ऑलरेडी माझ्याकडे भरपूर आहेत आणि कलर्स पण सगळे अवेलेबल आहेत, पण माझ्याकडे येल्लो कलर नव्हता, म्हणून मी येल्लो कलरचं एक प्लांट खरेदी केलं तिथून। त्याच्यानंतर मला तिथे शेवंती दिसली, मग शेवंतीचे माझ्याकडं खरं तर एक पण प्लांट नव्हतं, म्हणून मी त्यातलं एक उचललं। ही 5 रोपं मी घेतलेली आहेत ऑलरेडी। त्यात जास्वंद आहे, शेवंती आहे, सदाफुली आहे आणि एक लॅव्हेंडर कलरचं एक कोणतं आहे माहीत नाही, आणि हे सगळं वज्ज ॲब्वियसली मलाच उचलावं लागलं। त्याच्यानंतर घरी आले आणि माती किती आहे आधी बघितलं, माती थोडीशी शिल्लक होती, त्याच्यामुळे तेवढ्याच मातीत मला 4 ते 5-6 कुंड्यांमध्ये मला माती घालून त्याला प्लांट घालायचे होते मला, आणि 5 कुंड्यात तेवढी माती मला पुरवायची होती। मला वाटलं पुरणार नाही, पण ती शेवटी शिल्लक राहिली। आता हे थोड्याशा विटा ज्या असतात आपल्या त्या खाली घालाव्या लागतात, कारण त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते आणि सारखं सारखं पुन्हा पुन्हा आपल्याला पाणी घालावं लागत नाही, म्हणून
तर इथे मी त्याला खत घालणार आहे आता, आणि ते खत ह्याच्यासाठी आहे की जेणेकरून त्याला फुलं लागावीत, आणि ते महिन्यातून एकदा प्रत्येक झाडाला 1-1 चमचा खत घालावं लागतं असं तिथे नर्सरीमध्ये जे काका होते त्याने आम्हाला सांगितलं, म्हणून हे घेतलं आहे आम्ही खत. आणि आता दर महिन्याला आम्ही थोडं थोडं करून हे खत झाडांना लावणार आहोत. ते आता ह्यातली 2 जी रोपं आहेत ती मला माझ्या विंडोजवळ हवी होती, कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या मला ही अशी फुलं छान छान बघायला फार आवडतं, म्हणून ही मी माझ्या बेडरूमच्या विंडोला मी ही लावणार आहे. तर हे आमच्या घराचा मागचा भाग आहे, आणि तिथे मी थोड्याशा वेली वगैरे लावलेल्या आहेत पहिल्यापासूनच. मग तिथेच आता हे 2 प्लांट मी आता ॲड करणार आहे. ते प्लांट्स आधीपासून लावलेले आहेत ते पण आज मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे माझा छोटासा बगीचा जो मी असा छान सजवलेला आहे. तर पहिला स्टार्टिंगला जे आहे झाड ते आहे हे आहे शेवंती, हे पण मी आत्ताच घेतले होते. हे आहे आबोलीचं झाड, ते सुद्धा मी आत्ताच लावलेलं आहे. आणि हे आहे जास्वंदाचा हा रेड कलरचा आहे, अजून त्याला पालवी फुटली म्हणजे फुलं नाहीत आलेली पण येतील लवकरच. हे सुद्धा जास्वंदाचं आहे, फक्त त्यातला थोडासा वेगळा प्रकार आहे, त्याचा सुद्धा कलर रेडच आहे. हा जास्वंदीचा कलर आहे, हा मात्र गुलाबी आहे, आणि हा सुद्धा जास्वंद आहे. आणि ह्याचा जो कलर आहे तो पिंकमध्ये पडतो, आणि हा मला माहिती नाही पण ह्याला पण व्हाईट कलरची खूप छान फुलं लागतात. हे जे झाड आहे हे शोचंच आहे, हे मला माहिती नाही कोणतं आहे, पण मी लावलं आहे असंच मला आवडलं म्हणून. दुसरं जे आहे ते आत्ताच लावलेलं आहे येलो कलरचं जास्वंद, तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर हा सुद्धा जास्वंद आहे, हा मिनी जास्वंद आहे, एकदम छोटे छोटे जास्वंद ह्याला येतात. हे जे आहे गुलाबाचं आहे, ह्याला हे गुलाबाचं मिनी गुलाब लागतात, ह्याला भरपूर असे छोटे 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 गुलाब्स लागतात. हा सुद्धा जास्वंदच आहे, आणि त्याला अजून एकदा सुद्धा फुलं लागली नाहीत पण लागतील. आता हे जे आहे इथे मी कोरफड लावलं आहे, आणि त्याच्या शेजारी आहे ते मिरची फुलं आहे, हे आत्ताच लावलेलं आहे मी. हे आहे सदाफुलीचं झाड, त्याच्यामध्ये 2 कलरमध्ये आहे, व्हाईट पण आहे आणि पिंक पण आहे. हे आहे प्राजक्ताचं झाड, ते मी 6 महिन्यापूर्वी लावलेलं. हे आता फार मोठं झालेलं आहे, त्याला आता फुलं लागतील. हे पण जास्वंद आहे, पण हा खूप बिग जास्वंद आहे, मोठा असा जास्वंद लागतो. हे अन्नपूर्णाचं आहे झाड, बऱ्याच वर्ष झालं हे झाड आमच्या घरात आहे, आणि त्याच्यामध्ये हळदीचं एक रोप आले. आणि हे जे छोटे छोटे दिसते त्याला सुद्धा खूप छान फुलं लागतात.
हे जे आहे मोगरा आहे आणि त्याला आता कळीसुद्धा आलेली आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे गुलाबाचं आहे आणि ह्याला रेड कलरची गुलाबं खूप छान लागतात. हे माझं सगळ्यात फेवरेट झाड म्हणजे हे चाफा, सोनचाफा. त्याचा वास इतका छान येतो. आणि हे जे आहे शेवट हे असं शोचंच आहे, म्हणून रेड कलरची फुलं छान येतात. आणि हे आयुर्वेदिक आपलं कोरफड हे सुद्धा मी लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझी सगळी अशी छान बाग आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. अजून अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल. थँक यू व्हेरी मच.